अकोला जिले में गुरुवार की शाम मूसलाधार बारिश ने जनजीवन अस्त व्यस्त कर दिया है। गुर्दी गांव में बादलों के फटने जैसी बरसात से घरों में पानी घुस गया। हालात इतनी बिगड़ गई कि कई परिवारों का सामान पानी में डूबकर बर्बाद हो गया। अकोला जिले में बारिश ने हाहाकार मचा दिया है। शहर के समीप स्थित गुर्दी गांव में बादलों के फटने जैसी बारिश ने ग्रामीणों की मुश्किलें कई गुना बढ़ा दी। बीते 1.5 घंटे में लगातार हुई तेज बरसात से गांव के कई घर जलमग्न हो गए। रसोई घर, बेडरूम और बैठक तक नालों व गटर का गंदा पानी घुस आया। कहीं घुटनों तक तो कहीं कमर तक पानी भरने से ग्रामीणों का घरेलू सामान पूरी तरह बर्बाद हो गया। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विश्वविद्यालय के पास बहने वाले नाले में अचानक आए तेज प्रवाह ने स्थिति को और भी गंभीर बना दिया। नाले का पानी सीधे गुर्दी गांव में घुसने से हालात बेकाबू हो गए। ग्रामवासी अपने घरों से पानी बाहर निकालने का प्रयास करते रहे, लेकिन लगातार बहते पानी की वजह से यह कोशिश नाकाम साबित हो रही थी। कई परिवारों का आवश्यक घरेलू सामान पानी में डूब गया था, जिससे ग्रामीणों में निराशा और हताशा का माहौल है। स्थानीय प्रशासन ने हालात पर नजर रखी है और राहत कार्य शुरू कर दिए हैं। प्रभावित परिवारों को सुरक्षित स्थानों पर ले जाने की तैयारी चल रही थी। इसी बीच मौसम विभाग ने अगले 3 दिनों तक अकोला जिले में भारी बारिश का अलर्ट जारी किया है। ऐसे में गुर्दी गांव की स्थिति और भी गंभीर हो सकती है। ग्रामीण अब प्रशासन से तात्कालिक मदद की आस लगाए बैठे हैं। काय परिस्थिती सांगू, ड्युटीहून आली बाबा, पुऱ्या नाल्यात इकडे घरात हे केलं, सगळे लोकांच्या घरात पाणी भरलं। पाना तुम्ही परिस्थिती कशी आहे तर मोठे रोड बांधले त्याईनं, रोड बांधून त्याईले म्हटलं इकडे पाईप टाका तिकडे पाईप टाका, फक्त कामापुरतं दिखाव्याचं काम केलं त्याईनं। पुऱ्या लोकांच्या घरात पाणी घुसलं। हा, आता काय करतील लोक सांगा बरं तुम्ही। इकडे पहा आणि या घरात पहा पाणी किती गेलं। नालायक मी म्हणतो, जर चांगलं करायचं असेल ना तर चांगलं करावं माणसानं। सगळ्यांनी माझी हेच विनंती होती, आमदार असो खासदार असो कोणीही असो, की बाबा आमचं फक्त थोडंसं चांगलं करा। हे असं काय फायदा, तुम्ही रोड करू राहिले, नाल्या करू राहिले, पण सगळं लोकांच्या घरात पाणी जाऊ राहिलं। कुठलं पाणी येऊन राहिलं? कुठलं हे पूर्ण पिकवीचं पाणी आहे, कारण त्याला नाल्याच नाही केलेले ना बरोबर। पूर्ण पिकवीचं पाणी, घराचं पाणी जाईन कुठून, बांधलेलंच नाही आहे ना। परेशान झालेलो आहो सगळेजण। मग आता कोणी बिमार पेशंट आहे, पडलेले पेशंट आहे, सगळे पाणी घरात घुसलं, कसं करावं, कोणाला काढावं। परेशान झालेले लोक आहे। तुम्ही 1 मिनिट पहा, फक्त लोकांच्या घराईनं जा, रडू राहील लोक। म्हटलं पाणी नाही काढता येऊ राहिलं ते घरातलं। जे करायचं असेल आता एवढीच माझी विनंती आहे बाबा, की पटापट नाल्या आणि हे रोड व्यवस्थित करून द्या, व्यवस्थित मुरुम टाका आणि मोठे मोठे पाईप टाकून द्या, कारण की इथं इतका त्रास आहे। आणि या त्रासामुळे माहिती आहे का, मलेरिया, डेंग्यू सगळंच होत आहे, बिमाऱ्या पडत आहे। प्रत्येकाच्या घरात एक पेशंट आहे म्हटलं डेली गुडदीत। आणि आता मी ड्युटीहून आली, घरात पाणी पडलं तर घरातलं पाणी काढलं पहिले। हे माई एकटीची हे नाही आहे परिस्थिती, पूर्ण गावाची परिस्थिती आहे, पूर्ण एरियाची परिस्थिती आहे। काय नुकसान झालं? हे गहू घेऊ आणि डाळ दाणा जे आमच्या घरात होता पूर्ण ओलागट झालेला आहे। आम्ही किती उचलून ठेवा, एकदमानं पाणी आलं म्हणून ते आम्ही उचलू लय झालो। आणि कपडे उचलले, हे उचला बाजा उचला, काय काय करा। हे मागचं पाणी पूर्ण अंदर आलं आणि समोरचं पण येते, रोडचं पाणी बी येते। मग जायला चान्सच नाही आहे ना पाण्याला। मग नाल्याच्या पाण्याची केली होती तक्रार। ही इथं पूल जो बांधला समोर दुकानाच्या तिथं पण केली होती तक्रार, की हे छोटा पाईप टाकू नका, इथं मोठा पाईप टाका आणून। पण या लोकांना ऐकलं नाही, त्यानं केलं। सगळे बाया मिळून आम्ही तिथं जमा झालो होतो, पण त्यानं ऐकलं नाही। आमचे लेकरं आहे तर कुठे ठेवा, पोरगा आमचं अपंग आहे, कुठे ठेवा आम्ही। हे लोक जास्त टेन्शन नाही, हे नाही घेत, करायला पाहिजेत नाही लोकांना। आम्ही कुठे राहावा, आम्हाला का घरदार आहे का, आम्ही का जास्त सुखी नाव काही नाही, गरीब लोक आहो धावून।